आता आउटडोअर शूटिंगवर पण जास्त लक्ष करतोय, बजेट वाढवताय ते, त्यावर तुमचं म्हणणं काय? नाही, त्याच्यावरती माझं म्हणणं असं आहे की बराचसा मराठी प्रेक्षक आजही हिंदीच्या वळचणीला जातो. बरोबर. आजही तो हिंदी कार्यक्रम पाहतो. बरोबर. मला त्या मराठी प्रेक्षकाला सांगायचं की बाबा मराठीत परत ये, तुला जे हिंदीत मिळतंय त्याच्यापेक्षा चांगलं आम्ही देऊ शकतो, आमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, एक संधी द्या आम्हाला आणि बघा आम्ही काय करून दाखवू शकतो. मग त्यातलंच पहिलं पाऊल म्हणून आम्ही आता हे आउटडोअर शूटिंग सुरू केलंय. प्लस जयस्तुतेच्या निमित्ताने टेक्निकल फिनेस ज्याला म्हणतात ते महेशजी स्वतः अतिशय उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी तो जो एक रंगरूप याचं बदललं आहे. बरोबर. आणि बरेचसे हिंदीतून आम्हाला लोकांचे फोन येतात कि ते जयस्तुते में आपने वो कलर इस्तेमाल किया था, वो कैसे था, क्या था. सो आय थिंक माझं पाऊल आहे की कुठेतरी हिंदीच्या तोडीस तोड नव्हे, तो हिंदीपेक्षा चांगल्या दर्जाचे कार्यक्रम मराठीत निर्माण व्हावेत, ही एक त्याच्या मागची एक इच्छा आहे. महेश तेव्हा पण सांगितलं होतं की महेश डोंट वरी अबाउट बजेट, यू गिव्ह मी अ क्वालिटी प्रोडक्ट. बरोबर. आणि मी सुद्धा कसलाही मागचा पुढचा विचार न करता प्रोडक्ट आणि ऍट द सेम टाइम कंटेंट, या दोन जर गोष्टी असतील तर आय एम शुअर इट हॅज टू वर्क. आणि कसं आहे, रात्री 10 ते 11 हा टाइम स्लॉट पण किती डेंजरस आहे, आणि त्यावेळेला हिंदीचे इतके शो असतात. सरांना मी थोडं थांबवतो, कॉलर आहे आपल्याकडे रामटेकहून. हॅलो हॅलो हेलो, काय नाम आपलं? हेलो, मेरा नाम रजत. रजत, किससे सवाल पूछना चाहते हैं आप? रजत, मैं कोडानी से बात कर रहा हूँ. हा बिलकुल बिलकुल, विचारा, तुम्ही प्रश्न विचारू शकता. काय प्रश्न आहे तुमचा? तर मला सरांची धडाकेबाज पिक्चर खूप आवडली. त्यांच्या पिक्चरच्या नवीन आठवणी अशा काही. अच्छा अच्छा, काही नवीन आठवणी, तसं बऱ्याच आठवणी आहेत. ते तू बसवर स्टार प्रवाह बघशील रेग्युलर तर तुला बरंच काही पाहायला मिळेल. तरी सर काही नवीन येणार, काही प्रोजेक्ट वगैरे, फिल्म वगैरे? आता फिल्म म्हणजे माझी झपाटलेला 3 करतोय मी. ओहो, झपाटलेला 3 फेब्रुवारीमध्ये सुरू होईल, आणि तोच एक नवीन फिल्म प्रोजेक्ट आहे. बाकी सध्या सिरियलवर कॉन्सन्ट्रेशन आहे. जयस्तुते. आता उत्सुकता वाढली, तुम्ही झपाटलेला 3चं नाव घेतलं. स्टारकास्ट काय असणार आहे? स्टारकास्ट फायनल झाले नाही पण होईल. मी इथे ऑडिशन द्यायला सुरू कसं आहे, सध्या जयस्तुतेसाठी स्टारकास्ट करण्यामध्ये इतका आम्ही मग्न डोकंच काढायला बरोबर, म्हणजे प्रत्येक दिवशी एक नवीन कास्टिंग करावं लागतं. आणि महेश सर आता आपण याला घेऊ नाही शकणार, कारण ही लाईफ मध्ये आहे. जयेश आला मी. पण कसं आहे, जयेशने म्हटल्याप्रमाणे जो एक सोशल मेसेज जो एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये, तो एक फार इम्पॉर्टंट पॉइंट जयेशने आणला का तो एक एंटरटेनमेंट फॉर्मॅटने आपण लोकांना म्हणजे तुला माहिती आहे स्टारवरती आमिर खानचा एक शो येतो सत्यमेव जयते, तर त्या टाईपचा म्हणजे शो एंटरटेन प्लस मेसेज. आमच्या सगळ्या डोक्यात असा विचार आहे का जयेश आणि डिस्कस करत होतो का आम्ही एक कसा एक इव्हेंट करू इच्छितो ज्याच्यामध्ये आम्ही आमची कॅरेक्टर प्रगती राजवाडे असेल जी लोकांच्या लिगल प्रश्नाची डायरेक्ट थेट उत्तरं देईल. बरोबर. त्यामध्ये मी असेल, आणखीन एक कोणतरी एक लिगल मोठा लॉयर असेल, असा एक आम्ही शो ऑर्गनाईज करायचा आमचा खूप विचार आहे. आणि तुमच्यासारख्या चॅनलचा आम्हाला सपोर्ट असेल तर आपण नक्की करू. नक्कीच. मराठी चित्रपट सृष्टीने किंवा मराठी इंडस्ट्रीने कधी काय केलं तर नेहमीच मीडियात नसतो, प्रत्येक क्षेत्रातील लोक समोर येतात, कारण आपली लोक असतात. एक सॉफ्ट कॉर्नर असतो. श्वेतासाठी हा प्रश्न होता, एक कॉपची भूमिका आपण करतो, बराच होमवर्क तू केलेला असेल, मला हे सांग, शूटिंग सुरू झालेलं आहे 11 डिसेंबर पासून ऑन एअर असलं तर एक्सपिरियन्स कसा राहिला आतापर्यंतचा अनुभव? कारण स्टंट वगैरे पण करताय. स्टंट करते मी त्याच्यामध्ये, आणि या आधी केले होते स्टंट्स, पण आता मला खूप आनंद होतोय की वेगळ्या लेवलचं आपण इथे स्टंट्स करतो. म्हणजे हिंदी फिल्मला तोडीस तोड, म्हणजे मी मराठी फिल्म पर्यंत पण नाही थांबणार, इथे हिंदी फिल्मच्या तोडीस तोड आम्ही स्टंट्स इथे शूट केले प्रोमोसाठी. हिंदीच्या तोडीस तोड नक्कीच 100%. आणि सो मला त्या गोष्टीचा एक खूप आनंद आहे. ते झालं. प्लस मी जेव्हा आउटडोर आता शूट करायला सुरुवात केली तर लक्षच्या कॉप्सचा ह्या सगळ्यांचा इतका मस्त इम्पॅक्ट आहे ऑडियन्सवरती की जेव्हा मी शूट असते, कॅमेराज लागतात, सगळे येतात, आणि आम्ही जेव्हा व्हॅनिटी व्हॅन मधून उतरून येतो त्यावेळेला एक दरारा असतो. म्हणजे मला कळतं ते प्रेक्षकांच्या डोळ्यात, नजरेत तो रिस्पेक्ट, तो मान, ते म्हणजे सगळे गप्प बसतात, उठून उभे राहतात, हाय आले, हे आले, असं युनिट आठ आलं. ती युनिट 8चा तो दरारा म्हणजे सगळ्यांना माहितीये की हे शूटिंग आहे, बरोबर, त्यांना माहितीये की हे आर्टिस्ट आहे, तरी सुद्धा हा इम्पॅक्ट असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तुला इथे थांबवतो आणि आपण पुढे कंटिन्यू करूया. अकोल्यावरून पुढचा फोन आहे आपल्यासाठी, कोणासाठी आहे आणि काय प्रश्न आहे आपण विचारू? अकोल्यावरून पुढचा फोन कॉल येतो आपल्याला. हॅलो हॅलो
हा मी अकोल्यावरनं वैभवकडे बोलतोय. हा वैभव, कोणासाठी प्रश्न आहे आणि काय प्रश्न आहे तुमचा? माझा प्रश्न महेश सरांसाठी आहे. अरे बापरे, विचार, तू पण विचार. बाकीचे पण गेस्ट आहेत आमच्याकडे. काय प्रश्न आहे वैभव तुझा? तर मला महेश सरांचा डॅमेज डायलॉग ऐकायचा आहे. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच आपण तो डायलॉग ऐकलं आणि मी एकदम म्हणून होणार होतो, पण आता तुझा आलाय तर आपण ऐकून घ्या. वैभव म्हणतो ना, वैभव तू यू बेटर वॉच जयेश तू ते क्या बात आहे. नक्कीच, कारण महेश सर एवढ्या वर्षांपासून एखादा व्यक्ती एखादं काम करतोय आणि लोक त्याला वारंवार बघतात, तर बरेच आठवणी असतात, बरेच त्याचे डायलॉग्स असतात, गाणी असतात, जे लोक कधीच विसरत नाही. मला वाटतं झपाटलेला वन असा एक चित्रपट होता, जे लोक कधीच नाही विचारतील. झपाटलेला टू पण नाही विसरणार, माझ्यासारखी वेळी. मी श्वेताला हा प्रश्न विचारतो. श्वेता, जेव्हा आपण स्टंट करतो बरीच भीती असतात, आपल्याला केबल्स वगैरे वापरावे लागतात, तर अनुभव कसा राहिला नेमका आणि तुला काही इजा वगैरे तर नाही झाली? इजा थोडीशी झाली. माझा एक राईट हँड हा सगळा असा पूर्ण काळा पडला होता आणि असा हात सुजला होता खूप ते केबल्स वरती शूट करताना. पण तेव्हा ते जोश मध्ये असतो, त्यामुळे तेव्हा काही मला कळलं नाही. आणि मग ते नेक्स्ट डे मॉर्निंग जसं सुजायला लागलं, जसं ते व्हायला लागली सुरुवात, तसे ते कळायला लागलं. आणि मी स्ट्रिक्टली सांगितलं मी बॉडी डबल यूज करणार नाही, सगळे स्टंट्स मी स्वतः करीन म्हणून. त्यामुळे मग ते आपण करायचंच आहे तर त्याच्यासाठी ती मेहनत पण केली गेली पाहिजे. जसं की तू म्हटलं की एक एक्साइटमेंट असं, तुला कधी भीती वगैरे न वाटत? आपल्याला इथनं उडी घ्यायची आहे खाली पाहिलं, हे माझ्या क्रूला कळलेलं आहे, त्यामुळे ते मला सध्या कुठेही उभं करतात आणि म्हणतात मार उडी. तुझा बरं थांबतो, पुढचं कलर आपल्यावर. हॅलो. हॅलो. हा हॅलो, मी नागपूरहून एकता बोलत आहे. हा एकता, कोणासाठी प्रश्न आहे तुमचा? माझा आहे रेणुकाशी प्रश्न. हा म्हणजे श्वेताला विचारा, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा एकता, प्रश्न विचारा तुमचा. रेणुका, तुम्ही तुमच्या सिरियलसाठी काय मेन तयारी केली आहे? तुम्ही म्हणजे पोलीसच्या रोलमध्ये आहे तर काय तयारी केली आहे? तयारी मी जसं सांगितलं की मी मीरा बोरवणकरांना पाहिलेलं आहे याच्या आधी, आणि मला असं वाटतं की 3.5 वर्षांपासून लक्ष ही मालिका चालू आहे. त्यामुळे ते जे युनिट आहे ते युनिटच माझ्यासाठी सध्या कोचिंग क्लासेस आहेत. म्हणजे माझे डिरेक्टर आहेत ते प्रिन्सिपल आहेत, माझे को आर्टिस्ट आहेत ते सगळे माझे टीचर आहेत. सध्या असं सुरू आहे माझं ते कॅरेक्टर पकडण्यासाठी, घेण्यासाठी. त्यामुळे त्या प्रकारचे आणि ऑफकोर्स क्रिएटिव्ह पीपल, चॅनलवाले सगळेच जण बसतो आम्ही एकत्र आणि त्याच्यासाठीचे वर्कशॉप्स आणि हे सुरू आहे. त्यामुळे ती तयारी करूनच मी फील्डमध्ये उतरले. नक्कीच. आणि कार्यक्रमाला आपला उशिरा बघते कदाचित. आपण हा प्रश्न घेतला होता ना? हो. जय सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे, कारण एक आपण प्रोजेक्ट करतो म्हटलं तर त्याला बरेच लोक लागतात आणि तो एक प्रोजेक्ट हाताळणं म्हणजे थोडं अवघड असतं आणि तुम्ही एवढे सगळे प्रोजेक्ट एक सोबत हाताळतात, तर अवघड आहे, सोपं आहे, चॅलेंजिंग आहे, काय वाटतं काय तुम्हाला? कारण एवढ्या सगळ्या गोष्टी स्मूथली चालवणं ते नाही. स्टार प्रभावामध्ये आम्ही प्रोड्युसर न म्हणता त्यांना आम्ही क्रिएटिव्ह पार्टनर्स म्हणतो. हा एक, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तुम्ही की किती बदल चाललेत तुमच्या त्याच्यातला, हा एक मोठा बदल आहे आणि तेही खूप फास्ट एकदम. हा, तर हा एक महत्वाचा बदल आहे ज्याच्यामुळे आयुष्य फार सोपं होतं, प्रोड्युसरसाठी सुद्धा, आमच्यासाठी सुद्धा, क्रूसाठी सुद्धा. एखादा कार्यक्रम ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस साधारणपणे त्याच्याशी जवळपास 100-150 लोक त्याच्याशी निगडीत असतात, त्यांची आयुष्य निगडीत असतात, त्या सगळ्यांचा वेळ निगडीत असतो. तर त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग हे टेलिव्हिजनसाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मग महेशजींसारखा प्रोड्युसर असेल किंवा सोहम प्रोडक्शन सारखं, कारण ते जे करतात ते शिवधनुष्य आहे. बरोबर. त्याच्यासाठी त्यांना शेकडो लोकेशन शोधावी लागतात, शेकडो आर्टिस्ट करावे लागतात. म्हणजे आता जे असू ते त्याच वाटेवरती आहे, पण लक्षमध्ये आजपर्यंत 5,000 मराठी आर्टिस्टनी कामं केलेली आहे. बरोबर. तर प्रोड्युसर सक्षम असेल आणि जर तो तेवढी जबाबदारी घेत असेल तर डेफिनेटली चॅनलकडे तेवढा स्ट्रेस नसतो आणि मग ते एकत्रित हेल्दी खूप छान काम होतं. आणि मग कलाकृतीच्या ज्या फायनल ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष देऊ शकतो. महेश सर, जयस्तुती चांगल्या प्रकारे सुरू आहे, पण येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्यासाठी काय असणार आहे की नाही? ऍज अ कंटेंट आपण आता भरपूर काही दाखवत आहे, पण एखादी असा विषय जो आतापर्यंत कोणी हाताळलेला नसेल, जसं मराठी इंडस्ट्री आपण नोंद त्याच्यासाठीच आहे की आपण कंटेंट आणि क्वालिटी वर्क देतो. ना आम्ही प्रत्येक विषय एक वेगळाच आहे, तुला मी मुद्दामून सांगू इच्छितो का ह्याच्यावरती ना खूप रिसर्च करण्यात आलेला आहे आणि आम्ही जवळजवळ एक 100-150 स्टोरीज एक शॉर्टलिस्ट केल्या. आधी आम्ही जवळजवळ एक 6 महिने नुसतं याच्यावरती असंच काम केलं आपलं तयार आहे. आणि त्याच्यामध्ये जे एक बेसिक आयडिया ही आहे का
जे सामान्य लोकांना एक प्रश्न पडतात का नको रे बाबा कोर्टाची पायरी, आपल्याला कोर्टात गेलं का आपण ह्याच्यात काय होणार नाही, त्याला जे सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये प्रगती राजवाडे ही अशी कॅरेक्टर आहे जी सामान्य माणसाला, विशेषतः स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देते. त्यांना ती सांगते का नाही हे लिगली तुम्हाला मिळू शकते, कोर्टामध्ये हा मार्ग आहे. तेव्हा डेफिनेटली एक इन्फॉर्मेटिव्ह त्याला एक सूर सुद्धा आहे. म्हणजे लोकांना सुद्धा ते कोर्टाची जी भीती, आणि होता होईल तो मी स्वतः वकिली केल्यामुळे, म्हणजे ऍज बिंग अ लॉयर मायसेल्फ, मला ऍक्च्युअली माहिती होतं का ऍक्च्युअल कोर्ट कसं असते. अक्षरशः तसं दाखवलं तर फार बोरिंग होईल, त्यामुळे थोडंसं त्याला ते ड्रॅमॅटाईज करणं गरजेचं आहे. पण होता होईल तो आम्ही हा प्रयत्न केलेला आहे का रिअल कोर्ट लोकांना दाखवायचं रिअल कोर्ट जे कोर्टामध्ये ऍक्च्युअली घडते. बरोबर. आता परवाच मला आमच्या क्रिएटिव्ह हेडनी फोन करून विचारलं का म्हणजे हे ज्युएनाईल कोर्ट आहे, ज्युएनाईल कोर्टमध्ये कसं असेल. तुम्ही म्हटलं डॅम गुड यू आस्क मी, बिकॉज आय नो ज्युएनाईल कोर्ट. मी ज्युएनाईल कोर्टामध्ये स्वतः अपियर झालेलो आहे एकेकाळी. आणि ते कोर्ट म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं असतं ज्युएनाईल कोर्टचं का पोलीस आर नॉट सपोज टू बी इन युनिफॉर्म. तेव्हा कोणीही पोलीस युनिफॉर्म मध्ये नसेल, पिंजरे नसतील, तिकडे साधा बेंच सिस्टीम लाईक अ क्लासरूम, लाईक अ क्लासरूम, जज सिट्स लाईक अ टीचर. आणि तसंच आपण तो दाखवलं. म्हणजे हे लोकांनी नोंद घ्यायला पाहिजे का सी जस्ट टू ते इज अ शो विच इज शोइंग यू द कोर्ट विच इज रिअल. नक्कीच. म्हणजे काहीच आपण असं काल्पनिक असं काही नाही, जे सत्य आहे तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही कार्यक्रमांच्या बाबतीत एक मिनिट जसं कॉलर आहे आपल्याला अकोल्याहून. हॅलो. नमस्कार सर. हा, काय नाव आपलं? सर माझं नाव उमेश आत्माने. उमेश, कोणासाठी प्रश्न आहे आणि काय प्रश्न आहे तुमचा? सर माझा प्रश्न महेश सरांसाठी आहे. अच्छा, विचारा काय प्रश्न आहे तुमचा? सर माझा प्रश्न असा आहे की आपल्या जसं विदर्भाचे जे तरुण मुलं आहे, अच्छा, त्यांना ऍक्टिंग करिता जसं आपल्याला बाहेर जसं मुंबईला जावं लागतं आपल्याला, अच्छा, तर हे जे प्रोसेस आपण नागपूरमध्ये नाही करू शकतो आपल्या विदर्भामध्ये? नक्कीच करीन. मी केलं सुद्धा होतं मागे. आम्ही जेव्हा ऍक्च्युली त्यांना सांगावं असं वाटतं मला का जयेश तुतेसाठी आम्ही जेव्हा कास्टिंग करत होतो मेन लीडसाठी, तेव्हा मी अखंड महाराष्ट्रातून पास झाला. इव्हन नागपूरमध्ये मी ऑडिशन घेतल्या होत्या. आणि आता सुद्धा मी एक म्हणजे जयेश आय थिंक मी शूड ऍज अ चॅनल आणि प्रोड्युसर यू शुड इंटरॅक्ट. आणि आम्ही विदर्भामध्ये एक असं एक ऑडिशनचं एक सेशन ठेवूया. त्यामुळे इथले चांगले आर्टिस्ट सुद्धा आपण उचलू शकतो. पण आपल्याला टॅलेंटची गरज आहे आणि मला तर जयेश तुतेसाठी तर अतिशय गरज आहे. नक्कीच. म्हणजे एक गोड बातमी च्या माध्यमातून, स्टार प्रवाहाच्या माध्यमातून म्हणजे विदर्भवासियांना मला सांगायला आवडेल की जेवढे आमच्या नागपुरातले कलावंत असतील. कॉलर आलाय कदाचित, मग पूर्ण केलं. नागपूर में. हॅलो, मी विशाखा बोलते नागपूरहून. काय प्रश्न आहे विशाखा तुमचा? सगळ्यात पहिले तर या तिघांचंही मला विदर्भात स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. आम्हाला खूप आनंद होत आहे तुम्ही आमच्या नागपूरला आले आहात. थँक्यू. आणि महेश सर, माझ्या आईचे तुम्ही आवडते कलाकार. आणि सध्या मी एकटी असल्यामुळे आईशी तुमचं बोलणं होऊ शकणार नाही, पण तिच्याकडूनही मी तुमचं खूप खूप स्वागत करते सर. थँक्यू सो मच. आणि माझा आवडता पिक्चर म्हणजे झपाटलेला. त्यामध्ये तुमचं जे डॅमेट म्हणून जे डायलॉग फेमस झाले ते आजही माझ्या लक्षात आहे. थँक्यू. माझा प्रश्न आहे श्वेता मॅडमला. मॅडम, आपण विदर्भाची पॉप म्हणून या मालिकेत रोल करणार आहात, तर खास विदर्भातल्या तरुणांसाठी तुम्ही काय मेसेज काय देणार? विदर्भातल्या तरुणांसाठीच फक्त असं नाही, पण सगळ्यांसाठीच माझा हा मेसेज राहणार आहे. फक्त तो मी देणार आहे विदर्भातल्या पद्धतीने, म्हणजे स्टाईल ती असणार आहे, माझी भाषा ती असणार आहे. आणि जे काही मेसेज असेल ते सगळ्यांसाठीच आहे, पण ते असणार आहे टिपिकल नागपुरी पद्धतीत. स्टाईल आणि लिंगो जो असेल तो आपल्या विदर्भाचा असेल, मराठी भाषा असेल, मराठी भाषा आहे. मला त्यांना सांगावं असं वाटते का लक्ष हा सुद्धा शो म्हणजे हा 10चा टाइम स्लॉट जो आहे तो लक्षने एस्टॅब्लिश केला. बरोबर. आणि त्यामुळे माझ्यावर दडपण जगत बघा लक्ष पण तेच मी सांगतो लोकांना की आता तुम्ही अगदी सोमवार ते रविवार 10 ते 11 स्टार प्रवाहाबरोबर तुमची डेट आहे. आमचं सोमवार, मंगळवार, बुधवार जयेश तुते, गुरुवारपासून लक्ष सुरू होतं. तेव्हा लक्ष विल नॉट बी अलाउड टू सी लक्ष अनलेस यू आर जयेश. नक्कीच बरोबर. आणि मगाशी मी जिथे थांबलो होतो की आज जयेश सर आपल्या बरोबर, महेश सर आपल्या बरोबर आहेत. आणि एक गोड बातमी यांनी दिली की येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच स्टार प्रवाहाचे ऑडिशन्स जे आहे ते नागपुरात होतील आणि नवीन नागपुरातल्या तरुण कलाकारांना संधी मिळेल. बरोबर सर? येस. मी त्याचं मेन लीड घेऊन मी थोडंसं अजून बोलू इच्छितो की केवळ कलावंतांसाठीच नाही की स्टार प्रवाहाचं व्यासपीठ पुढच्या काही दिवसांमध्ये विदर्भातले, नागपुरातले, या मातीतले लेखक, दिग्दर्शक आणि इथे भरपूर टॅलेंट आहे.
आहे. म्युझिक म्युझिशियन्स किंवा कवी या सगळ्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून स्टार प्रवाह यापुढे उपलब्ध असणार आहे. चला, म्हणजे बऱ्याच लोकांना काम आहे. तुमचा कॉलर जो आहे तो नागपूरहून आहे. कोण आहे नागपूरहून आपण जाणून घेऊया आणि काय प्रश्न आहे त्यांचा तो सुद्धा आपण जाणून घेऊया. हॅलो. हॅलो. हा, काय नाव आपलं? कपिल. कपिल, काय